रामकृष्ण हरी मंडळी, चला तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या कीर्तन कथा या यूट्यूब चॅनलला. आणि आम्ही अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी घंटेला क्लिक करायला विसरू नका. चला तर आपला विषय सुरू होता की श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं जीवनचरित्र. आणि मागच्या भागामध्ये आपण बघितलं की विठ्ठलपंत हे आपेगावला कायमचा रामराम ठोकून आळंदी या ठिकाणी येऊन राहिले. आता विठ्ठलपंतांना संन्यास आश्रमाची ओढ, परंतु विठ्ठलपंतांची मूळचीच विरक्त वृत्ती असल्याने चार चौघासारखे विठ्ठलपंतांचे चित्र संसारात लागेना. त्यातच पोटी संतती न जन्माल्यामुळे त्यांच्या संसारावर नैराश्याचे दाट सावट पडले. त्यांना आपल्या सांसारिक जीवनाचा आता उबग येऊ लागला होता आणि केव्हा एकदा यातून बाहेर पडतो असे त्यांना वाटू लागले. माणसांची जन्मजात वृत्ती कधीच नष्ट होत नाही. काही काळासाठी ती दबून राहते, पण केव्हा तरी ती जोराने उसळी मारून वर येतेच. त्याचप्रमाणे सर्वसंग परित्याग करून आपण संन्यास आश्रम घ्यावा असे विठ्ठलपंतांना सारखे वाटू लागले. त्यांनी आपल्या पत्नीला आपला विचार बोलूनही दाखवला. ते म्हणतात, विठ्ठल म्हणे ओवी ऐकतसे कांते मज ऐसे वाटतसे संन्यास घ्यावा. देसी आज्ञा तरी जाईन वाराणसी ऐसे रुक्माईसी सांगितले. विठ्ठलपंतांचा हा विचार ऐकून रुक्मिणीच्या काळजात एकाएकी धस्सच झाले. पतीला या विचारापासून परावृत्त करण्याच्या वृत्तीने परोपरीने तिनं अनेक प्रयत्न केले. विनवण्या करून पाहिल्या, रुसवे फुगवे झाले. डोळ्यात पाणी आणून तिने आपल्या असहाय्य करून परिस्थितीची चित्र विठ्ठलपंतांच्या समोर उभे केले, पण विनवण्याचा काहीच परिणाम झाला नाही. संन्यास घेण्यास अनुमती द्यावी असे एकसारखे टुमणे विठ्ठलपंतांनी आपल्या पत्नीच्या पाठीमागे लावले होते. अखेर तिने ही गोष्ट शुद्धपंथांच्या कानावरती घातलीच. आपल्या जावयाचे लक्ष संसारात लागावे म्हणून त्यांना समजून सांगण्याचे बरेचसे प्रयत्न केले. संतती झाल्या वाचून व गृहस्थाश्रमाची पूर्तता झाल्याशिवाय संन्यास आश्रम घेता येत नाही अशी धर्माज्ञाही त्यांनी सुनावली, परंतु विठ्ठलपंत हे ऐकायला तयारच नव्हते. आपल्या कल्पनेपासून ढळण्याचे काही चिन्हच दिसेना. दुथडी भरून वाहणाऱ्या नदीच्या प्रवासाला कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी ती जशी वेगाने पुढे वाहतच राहते, त्याचप्रमाणे विठ्ठलपंताचाही हा विचार प्रवाह काही थांबेना. अखेर एका दुर्दैवाच्या सुदैवाच्या क्षणी अनावधानाने कदाचित कंटाळल्यामुळे सुद्धा होईल, पण तिने विठ्ठलपंतांना जा म्हणे दिदला अवसरू असे म्हटले. आणि हा क्षण रुक्माईच्या आयुष्यात दुर्दैवी ठरला असेल, पण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि पारमार्थिक इतिहासात हा क्षण सुदैवीच ठरला. याच क्षणामुळे पुढे रुक्मिणी माऊलीस एका शुद्ध पुरुषाचा आशीर्वाद मिळाला व महाराष्ट्राला लौकिक भावंडाची प्राप्ती झाली. पडत्या फळाची आज्ञा शिरोधार्य मानून हर्षभरीत अंतःकरणाने विठ्ठलपंतांनी आळंदीस जणू रामरामाच ठोकला. पत्नी आणि सासू सासऱ्यांना दुःखाच्या सागरात लोटून त्यांनी सरळ काशी गाठली. आपल्या आयुष्याचे ध्येय जणी समोर येऊन ठाकल्याचा कल्पना त्यांना आता वाटू लागली होती. त्या काळात धार्मिक व विरक्त वृत्तीच्या गृहस्थांसाठी संन्यास आश्रम स्वीकारणे यातच आपल्या आयुष्याचे सार्थक झाले असे वाटत असे. आपल्या मनाला समाधान देणाऱ्या गोष्टीची पूर्तता करण्यातच म्हणजे ध्येयपूर्तीच माणसाला आनंद वाटतो. कालावघात अशा मानसिक समाधान देणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी असतात. समाजात ज्या वेळी ठराविक विचारसरणीचा प्रभाव असतो व ज्या ध्येयवादाला प्राधान्य असते, त्यावेळी अशा ध्येयवाद्यांना भारावून गेलेल्या भावनाप्रधान व्यक्ती आपल्या समाजात नेहमीच सापडतात. अशा व्यक्तींना आपल्या ध्येयपूर्ततेचं समाधान मिळते आणि त्या काळात अशी धार्मिकतेची ओढ व परमार्थ वृत्ती असणाऱ्या व्यक्तींमुळे खऱ्या अर्थाने आपला धर्म टिकून राहिला आहे. विठ्ठलपंत या अशा निवडक जिज्ञासू वर्गातील धर्मनिष्ठ गृहस्थ होते. त्यांच्या आयुष्याची सर्वसंग परित्याग करून परमार्थ साधना करणे हेच ध्येय होते. विज्ञान व वैदिक शास्त्रवेत्यांचा सहवास मिळण्याच्या हेतूने वैदिक वृत्तीच्या माणसाला अनादिकालापासून वाराणसी व गंगा काठाची ओढ लागून राहिली आहे. तेथील धार्मिक व आध्यात्मिक विचारसरणीची बैठक मोक्षप्राप्तीसाठी पोषक असते. एकांतात साधनाही करता येते. वाराणसीला पोचता श्रीपाद स्वामी या सिद्ध पुरुषास त्यांनी विनम्रपणे आपल्या येण्याचा हेतू सांगितला व आपल्याला संन्यास आश्रम स्वीकारण्यासाठी दीक्षा द्यावी अशी त्यांनी श्रीपाद स्वामींना मनपूर्वक प्रार्थना केली. विठ्ठलपंत हे नाथपंथीय घराण्यातील परमार्थ वृत्तीचे सत्वशील गृहस्थ आहेत असे बारीक चौकशीतून त्यांच्या लक्षात येतात श्रीपाद स्वामींनी विठ्ठलपंतांना संन्यास आश्रमाची दीक्षा दिली. श्रीपाद स्वामींनी त्यांचे चतुर्थ आश्रमातील नाव चैतन्य असे ठेवले, पण आपला विवाह झाल्याची गोष्ट मात्र त्यांनी श्रीपाद स्वामीपासून लपूनच ठेवली.
विठ्ठलपंतांची मोक्षप्राप्ती विषयक अर्थता पाहून श्रीपाद स्वामी संतुष्ट झाले आणि ते त्यांना आपला पट्टशिष्य समजू लागले. विठ्ठलपंतांचे चैतन्य झालेले योगी पुरुष आपले समाधान समर्पित वृत्तीने करीत होते. तर इकडे आळंदीला मात्र रुक्मिणींनी व सिद्धोपंतांवर आभाळच कोसळल्याचे दिसत होते. मोठ्या उत्साहात एक विद्वान सप्तशील तरुणाबरोबर आपल्या एकुलत्या एक मुलीला विवाह लावून दिल्यावर आता आपण आपले उर्वरित आयुष्य आनंदात घालवता येईल या सुखस्वप्नात रममान झालेला शुद्धोपंथावर विठ्ठलपंतांच्या गमनाने दुःखाचा पहाडच कोसळला होता. रुक्मिणीची अवस्था तर फारच दयनीय झाली. आपला नवरा आज ना उद्या घरी परत यावा या उद्देशाने शुद्धेश्वराच्या मंदिराजवळ असलेल्या अश्वत्थ म्हणजे पिंपळाच्या वृक्षाची दररोज प्रदक्षिणा घालू लागली. पण बदल हा जगाचा नियमाच आहे. कोणाच्याही वाट्याला कायमचं सुख किंवा कायमचं दुःख येत नाही. सुखदुःखाचा नेहमीच पाठशिवणीचा खेळ चालू असतो. वैदिक काळापासून आपल्याकडे तीर्थाटनात जाण्याची पद्धत आहे. त्याचप्रमाणे विशेषतः रामेश्वराचे दर्शन घ्यावे वाटल्याने श्रीपाद स्वामींनी चैतन्यावर आपल्या आश्रमाची भार टाकला आणि ते प्रवासाकरता बाहेर पडले. तीर्थक्षेत्रांना भेट देत ते अलंकापुरीत आले. इकडे रुक्मिणी माता अत्यंत निष्ठेने अश्वत्थाची उपासना चालू ठेवली होती. एके दिवशी अश्वत्थ वृक्षात प्रदक्षिणा घालत असताना रुक्मिणींनी सिद्धेश्वराचे दर्शनास आलेल्या श्रीपाद स्वामींना पाहिले. श्रीपाद स्वामींना चेहऱ्यावरील शुद्ध पुरुषाप्रमाणे दिसणारे तेज पाहून रुक्मिणींनी श्रद्धायुक्त अंतःकरणाने त्यांना नमस्कार केला. श्रीपाद स्वामींनीही त्या पतिव्रतेला पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला. आशीर्वाद ऐकून रुक्मिणीला हसताना पाहून श्रीपाद स्वामींनी त्याबद्दल तिला विचारले. मग रुक्मिणींनी त्यांना आपल्या इत्यंभूत हकीकत सांगितला. मोठं आश्चर्यच वाटून श्रीपाद स्वामींनी विठ्ठलपंतांच्या संबंधात बारकाईने चौकशी केल्यावर आपले पट्टशिष्य असलेले चैतन्य म्हणजेच विठ्ठलपंत असले पाहिजेत अशी संशयाची पाल त्यांच्या मनात चुकचुकली. रुक्मिणीची ती दीनदयी अवस्था पाहून ते तिच्या मात्या पित्याचे ते पाणावलेले डोळे बघून श्रीपाद स्वामींना सुद्धा गहिवरूनच आले. रामेश्वराला जाण्याचा विचार त्यांनी आळंदीतच सोडून दिला. सिद्धोपंत आणि त्यांची पत्नी उमाबाई उभयतास बरोबर घेऊन श्रीपाद स्वामी वाराणसीला परतले. विठ्ठलपंतांनी आपल्याला असे फसवले याचा त्यांना मनस्वी संताप झाला. वाराणसीला परतल्यावर चैतन्याला समोर बोलवून त्यांनी खोदून प्रश्न विचारले असता आपले बिंग उघडे पडले पाहून विठ्ठलपंतांनी श्रीपाद स्वामीच्या चरणावरती मस्तक ठेवून त्यांना क्षमा याचना केली. चैतन्य चरणी ठेवेला माता म्हणे त्या गुणिकांता आलो स्वामी. श्रीपाद स्वामींना धर्मग्रंथांच्या आधारे चैतन्यात स्पष्टपणे सांगितले की पत्नीने स्वखुशीने संमती दिल्याशिवाय तुला गृहस्थाश्रमाचा त्याग करून संन्यासाश्रम घेता येणार नाही. पुत्रोत्पत्तीशिवाय पितृऋणातूनही तुला मुक्त होता येणार नाही. पत्नीची संमती न घेता स्वीकारलेला संन्यास शास्त्रार्थात विधियुक्त मानला गेला नाही. तुला पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारून रुक्मिणी बरोबर संसार करावा लागेल आणि ती विधियुक्तही आहे. श्रीपाद स्वामीची ही आज्ञा निर्विवाद लोकविलक्षणच होती. कारण संन्याशाने गृहस्थाश्रम घ्यावा अशी आज्ञा काशी क्षेत्रातील म्हणजेच विद्येचे माहेर घर असणारे एक श्रेष्ठ असणाऱ्या काशीतील एका शुद्ध पुरुषाने दिली होती. ही गोष्ट फार महत्वाची आहे. त्यांची आज्ञा म्हणजे जणू काशी धर्मपीठाचीच आज्ञा होती. म्हणूनच त्या काळात काही धर्मपीठाचा दृष्टिकोन किती व्यापक होता हे आपल्या लक्षात येईल. म्हणून त्या काळातील काशी विद्यापीठाचा दृष्टिकोन किती व्यापक होता हे आपल्या लक्षात येईल. चला तर मंडळी, भेटूया माऊली ज्ञानोबरायांच्या चरित्र भाग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण.